आता ई केवायसी केल्यावर या लाडक्या बहिणींना पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। तर कोणत्या या महिला असणार आहेत चला जाणून घेऊया। आता तुम्हाला असं वाटत असेल की ई केवायसी केल्यावर आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळत राहणार आहे, परंतु तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असाल तर तुम्हाला ई केवायसी केल्यावर सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। तर कोणत्या या महिला आहेत चला जाणून घेऊया। तर ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना आता पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता म्हणजे टॅक्स भरत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता पुढे मिळणार नाही आहे। ज्या महिलांच्या घरातील कोणीही जर सरकारी नोकरीवर असेल तर त्यांना आता पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। ज्या महिला शासनाच्या इतर योजनेअंतर्गत 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचा लाभ घेत असतील तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही आहे। ज्या महिलांच्या घरातील कोणीही सदस्य जर माजी आमदार किंवा खासदार असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता पुढे मिळणार नाही आहे। ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहन असेल तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। तर ह्याच काही महिला होत्या की त्यांना ई केवायसी केल्यावर सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी केली की नाही आणि तुम्ही खरंच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका।